हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर हा असा रँडमच व्लॉग आहे, म्हणजे 3 ते 4 दिवसाचं मिळून छोट्या अशा क्लिप ॲड करून मी एक बनवला आहे. तर ॲक्च्युली माझी आईला थोडं घरातलं असं किचनमधलं थोडं काम करायचं होतं. त्यासाठी मी गेले होते डीमार्टमध्ये. तिला ॲक्च्युली काचेच्या बरण्या घ्यायच्या होत्या. तर ज्या घरातल्या प्लॅस्टिकच्या बरण्या त्यांना करायचं होतं बाहेर, आणि काचेच्या बरण्यांना घ्यायचं होतं आता आम्ही डीमार्टमध्ये गेलो. ॲक्च्युली मी आधी लोकल शॉपमध्ये पण घेतलं, तिथं पण मला 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या, पण मला काही एवढं आवडलं नाही. त्यातली मी एक वस्तू घेतली, म्हणजे ती म्हणजे ताट ठेवायचं रॅक. ॲक्च्युली संभाजीनगरमध्ये असताना पाऊसही पडलेला, आणि इथे जे आमचे चिल्ले पिल्ले होते ते सगळे पावसात भिजायला गेलेले. ॲक्च्युली कट्टू मग मी तुम्हाला दाखवते की ॲक्च्युली माझ्या आईच्या घराचं कामही करायचं होतं. मी सांगितलं होतं तुम्हाला, ते किचनमध्ये काम करायचं होतं. ॲक्च्युली एक्सटेंड करायचा होता ओटा, किचन ओटा, आणि थोडं जे देवघर होतं ते त्यातली मधली जी लादी तोडून देवघर तिथे ॲडजस्ट करायचं होतं, आणि समोर देवघराला थोडंसं वाढवायचं पण होतं. म्हणजे बरंचसं छोटी मोठी अशी बरीचशी कामं होती. तर ती तिथं करायला घेतलेली. ॲक्च्युली ती संपणार होती संध्याकाळी 7-7:30पर्यंत मॅक्स टू मॅक्स, पण तिला संपायला, म्हणजे ते काम पूर्ण व्हायला आमचे रात्रीचे 12 वाजले. पण तिचे काका होते, जे अंकल होते, भाऊ होते, जे असतील ते, जे त्यांनी पूर्ण दिवस, अक्षरशः पूर्ण दिवस आम्हाला ते एका दिवसात काम कंप्लीट करून दिलं. ऑलमोस्ट 99% त्यांनी आमचं काम कंप्लीट करून दिलं. दुसऱ्या दिवशी फक्त येऊन थोडंसं म्हणजे लादी एका साईडला लावायची वगैरे, असं 1-2 तासाचं काहीतरी काम राहिलेलं. त्यांनी ते काम आम्हाला पूर्ण करून दिलं. पण मग कसं झालं की काम उशिरापर्यंत चालल्यामुळे मग आम्ही काय केलं, माझ्या बहिणीने आणि माझ्या आईने जे सिलेंडर आणि गॅस होतं ते सगळं आम्ही बाहेर काढलं. माझ्या बाहेर एका साईडला बाहेरच खूप मोठा स्पेस आहे. ॲक्च्युली घराच्या दोन्ही साईडला स्पेस आहे. तर एका साईडला मी हे सगळं घेतलं, आणि जे खिचडीला वगैरे असं सामान बनवायला होतं, मसाल्याचे डबे वगैरे असे छोटे मोठे, ते सगळं आम्ही बाहेर काढलं. आणि बाहेरमध्ये माझ्या आईने मस्त खिचडी बनवली, नंतर मुगाची डाळ बनवली, नंतर मस्त असे पापडही तळले आणि मिरच्याही तळल्या. तर ॲक्च्युली त्या पिरियडमध्ये आली होती माझी मावशी पण. मग मावशीचं चालू होतं की नाही मी निघते, घरात काम चालू आहे. तर आम्ही म्हटलं नाही मावशी थांबा, तर तू आली असतं जेवणच जा. तर मग इथे बघू शकता मस्त अशी टेस्टी अशी खिचडी होती. हां, कोणीतरी आलं आहे. हां, बेल वाजली. तर हां, तर मी सांगत होते खिचडी होती मस्त, आणि मुगाची डाळ होती. ते भरपूर माझ्या आईने असे पापड तळून ठेवले होते. आणि ही ज्या मिरच्या ज्या तुम्ही दिसताय ना तुम्हाला, जी तळती माझी आई ॲक्च्युली, त्या होत्या ताकातल्या मिरच्या. त्या माझ्या बहिणीच्या सासूने, म्हणजे काकीने, त्या मिरच्या आणल्या होत्या. त्या खूप टेस्टी लागते, एकदम म्हणजे एकदम टेस्टी. असं खिचडीसोबत खा, किंवा चपातीसोबत खा, किंवा आपण डाळ भातासोबत खूप टेस्टी लागतं. पण ॲक्च्युली मला आवडतं ते डाळ भातासोबत. डाळ भात घेताना मस्त ती अशी मिरची अशी कुस करून खायची, किंवा चपाती भाजी घेऊन एक घासाने किंवा दाताने असे तोडायचे. ते खूप टेस्टी लागतात, आणि खूप अशी कुरकुरीत अशी मिरची होते. खायला मजा येते. तर ती मिरची ते तळलेली माझ्या आईने भरपूर असे. मग आम्ही इथे सगळ्यांनी घरात मग सगळं सामान घेऊन वगैरे घरात आम्ही जेवणं वगैरे आवरली आमची. ॲक्च्युली आमच्याकडे दुसऱ्या दिवशी पाहुणे पण येणार होते, म्हणून एका दिवसातच फटाफट आम्ही काम आवरलं. आणि आम्हाला जायचं पण होतं ॲक्च्युली. आम्ही म्हणजे मी आणि माझी बहीण, आम्ही दोघी पण 2-3 दिवसातच जाणार होतो. म्हणून माझी आई म्हणली तुम्ही आहे तोपर्यंत करून घ्या. आणि मेनली म्हणजे कसं होतं की जो पसारा होता ना, तो मोस्टली आवरायचा होता, बऱ्याचशा गोष्टी होत्या त्याच्यामुळे. आणि तिला सगळं थोडंसं सेट वगैरे पण करून द्यायचं. सेट काय ती करेल, त्याचा काही प्रश्नच नाही, पण कसं एक सोबत असेल तर तिलाही थोडंसं असं बरं वाटतं की बाबा चल मुली आल्या आहेत, मग व्यवस्थित सगळं झालं वगैरे, असं तिचं काही थोडं कन्सर्न होता. तर मग इथे बघू शकता मस्त पापडे तळलेले, सगळ्या आमच्या जेवणाची पण मस्त तयारी झाली. ॲक्च्युली मी इथे तुम्हाला एक छोटीसं झलक दाखवते घरात काय काम केलं आहे ते. तर इथे मध्ये एक लादी होती, ती लादी काढली, तिथे देवघर ॲडजस्ट केलं, थोडंसं देवघर असं थोडं पुढे वाढवलं, आणि तिथे लाद्या लावल्या. ते आम्ही सगळे इथे जे चादरी असतात ते पूर्ण अंथरून ठेवल्या. धूळ जाऊन, पण धूळ म्हटल्यानंतर ही जाणारच, कुठे ना कुठे ती घुसणारच. इथे बघू शकता खाली पूर्ण सिमेंटचं काम चालू, मशिनीवर. इथे जे तुम्ही चादरीचं झाकून बघता ते सगळे आमचे म्हणजे सोफा होता, सोफ्या चेअर्स होत्या मोठ्या. तर त्या होत्या. इथे सगळं पूर्ण मेस झालेला. हे भैया इथे काम करत होते ॲक्च्युली. इथे वरती लाद्या वगैरे ते सगळं त्यांनी व्यवस्थित करून दिलं. त्याच्यानंतर इथे बघा पूर्ण, आणि साईडला आम्हाला सिंक पण लावायची होती. तर ॲक्च्युली माझ्या बहिणीला पण शॉपिंग करायची होती. तर ती म्हणत आहे की मी येत नाही, तूच माझ्यासाठी 3-4 असे कुर्ते घेऊन ये. तर मी घेतले. ही माझी फ्रेंड आहे ॲक्च्युली स्कूलची. तर आम्ही दोघीजणी गेलेलो, आणि एका ठिकाणी आम्ही थांबलेलो. ते माझ्या मुलाला बुबाशेक पण पार्सल घेतला. तोपर्यंत आम्ही फोटोही काढले. थँक्यू फॉर वॉच.